नमस्कार मंडळी, रामेश्वरी येरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। महावाचन उत्सव 2024 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविला गेला। शाळेची नोंदणी सर्वांची झालेलीच आहे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची नोंदणी सुद्धा झालेली आहे। आता विद्यार्थ्यांचे प्रशस्ती पत्र कशा प्रकारे डाउनलोड करायचे याबद्दलची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। सुरुवातीला लिंक ओपन करून घ्यायची आहे। मी आधी लिंक ओपन करून घेते। बघा, लिंक ओपन झालेली आहे। यामध्ये यूजर लॉगिन आहे, या ठिकाणी क्लिक करते। इथे आपल्या शाळेचा यूडीएस नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केलेलं आहे। आता इथे बघा दिसत आहे डिस्ट्रिक्ट, तालुका, यूडीएस नंबर, स्टुडंट नेम, विद्यार्थ्यांची नावे सुद्धा दिसत आहेत, शाळेचं नाव, स्कूल नेम दिसत आहे, स्टँडर्ड, इयत्ता दिसत आहे, लँग्वेज मराठी, मीडिया, ऑडिओ व्हिडिओ जे आपण व्हिडिओज किंवा ऑडिओज अपलोड केलेले आहेत ते सुद्धा दिसत आहेत, टीचर्स मार्क्स, शिक्षकांनी जे गुण दिलेले आहेत ते सुद्धा दिसत आहेत, एडिट, सबमिशन आणि सर्वात शेवटी आहे बघा सर्टिफिकेट। तर इथे विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट्स आलेले आहेत। जनरेट सर्टिफिकेट असं लिहिलेलं आहे। तर मी एका सर्टिफिकेटवर क्लिक करते। बघा, या विद्यार्थ्याचं सर्टिफिकेट आलेलं आहे। नाव आहे पूनम गावडे। तर काय करायचं आहे, इथे खाली जे डाउनलोड सर्टिफिकेट असं बटन दिसत आहे तिथे क्लिक करायचं आहे। क्लिक केलेलं आहे। इथे डाउनलोड फाईल अगेन असं लिहून आलेलं आहे। डाउनलोड अगेन म्हणजे मी आधी सर्टिफिकेट डाउनलोड केलेलं आहे, तरी सुद्धा पुन्हा मी डाउनलोड करत आहे म्हणून डाउनलोड फाईल अगेन असं आलेलं आहे। तर इथे डाउनलोड अगेनवर मी क्लिक करते। पुन्हा ड्राइव्ह व्हिडिओ वर क्लिक करते। हे बघा, आपलं प्रशस्तीपत्र आपल्याकडे आलेलं आहे। हे आपण आपल्या व्हॉट्सअपला किंवा इतरांच्या व्हॉट्सअपला सुद्धा पाठवू शकता आणि याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे आणि ते विद्यार्थ्यांना प्रदान करायचं आहे। तर अशा प्रकारे प्रशस्तीपत्र कशा प्रकारे डाउनलोड करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।